लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार. सर्व महिलांसाठी खुशखबर. नमस्कार, आज तारीख आहे 21 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. प्रतीक्षा संपली. महिलांच्या खात्यामध्ये आता काही निवडक महिलांना पैसे डबल मिळणार. तर त्या कोणत्या महिला असणार आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्व ऑथेंटिक आणि ओरिजिनल अपडेट तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर बघा, प्रतीक्षा संपली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. भरपूर दिवस झालं सर्व माता आणि बहिणी पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या, वाट पाहत होत्या. तर फायनली आता तो दिवस आलेला आहे. तारीख ठरलेली आहे. या तारखेला ठीक ठीक या वाजता किती वाजता पैसे जमा होणार संपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. वेळ ठरलेली आहे, तारीख ठरलेली आहे, प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणी भरपूर दिवस झालं 6व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, प्रतीक्षेमध्ये होत्या. तसेच काही महिला अशा होत्या की ज्यांना 4थ्या हप्त्याचे पैसे असतील, 5व्या हप्त्याचे पैसे असतील किंवा अगोदरच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे असतील ते मिळणे बाकी होते. त्या महिलांना सुद्धा प्रतीक्षा होती. तर अशा सर्व महिलांसाठी आता खुशखबर असेल. 3रा हप्ता असू द्या, 4था हप्ता असू द्या, 5वा हप्ता असू द्या, 6वा हप्ता असू द्या, पुढे येणारा 7वा हप्ता असू द्या, 8वा हप्ता असू द्या, हे तुम्हाला हप्ते आता रेग्युलर मिळणार आहेत. आणि सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. त्यामुळे सर्वांनी मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, त्या कोणत्या महिला आहेत. तर या ठिकाणी बघा, आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. तर आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 अधिक 2100 असे मिळून थेट 4200 रुपये जमा होणार आहेत. तर बघा, आज या ठिकाणी म्हणजेच काल आज या मतदान झालेले आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झाले. ठीक आहे, आता त्यानंतरची पुढील प्रोसेस काय असेल. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला असतील तसेच सर्व पुरुष असतील, सर्वांनी 20 नोव्हेंबरला मतदानाचा जो अधिकार होता तो बजावलेला आहे. सर्वांनी वोटिंग केलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील भरपूर दिवस झाले सर्वजण वाट पाहत होते की आम्हाला पैसे कधीपर्यंत मिळतील आणि ते किती मिळतील. संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेची निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे फक्त मतदानची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. आता निकाल बाकी आहे अजूनपर्यंत. तर तो निकाल कधी लागणार आहे या ठिकाणी बघा, त्या संदर्भात सुद्धा डेट डिक्लेअर झालेली आहे. अगोदरच डेट डिक्लेअर झालेली आहे की 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. म्हणजे तुम्हाला समजणार आहे कोणत्या पक्षाची आघाडी आहे किंवा कोणत्या पक्षाची आघाडी आहे, पिछाडी आहे. या सर्व गोष्टी आता तुम्हाला 23 नोव्हेंबरलाच पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे की आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत. तर तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, विधानसभा निवडणूक 2024 आता कोणतं सरकार बनेल 23 नोव्हेंबरला निकाल आहे. सर्वजण निकालाची आता वाट पाहत आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील जनता 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जे 6 मेन पक्ष आहेत किंवा 6 मेन पॉलिटिकल पार्टी आहेत, याच्यामध्ये एक आहे महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला आहे महायुती सरकार. यामध्ये बघा, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत मेन पक्ष, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार गट एनसीपी. आणि महायुतीमध्ये आहेत बीजेपी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांची घड्याळ. ठीक आहे, राष्ट्रवादी. ही लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, आता बघा, विधानसभेमध्ये एकूण टोटल 288 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. भारतीय निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडी आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यातही चुरशीची लढत आहे. तर तुम्ही सर्वांनी काल 20 नोव्हेंबरला वोटिंग केलेलं आहे. ठीक आहे, आता सर्वजण निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तसंच सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे की कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर आता त्या संदर्भात अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, 24 नोव्हेंबर पासून आता ती सरकार स्थापन होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. कारण की 23 नोव्हेंबरला निकाल लागणार इलेक्शनचा. ठीक आहे, सरकार स्थापन वगैरे होणार, सर्व चर्चा वगैरे होणार, बैठकी वगैरे होणार सर्व नेत्यांमध्ये वगैरे, पॉलिटिकल पार्टीज मध्ये. त्यानंतर ज्यांच्या जागा जास्त येतील निवडून त्यांचं सरकार बनेल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मुख्यमंत्री कोण बनेल
हे सुद्धा त्यावेळेस समजणार आहे. सर्व प्रोसेस कंप्लीट होणार. त्यानंतर लाडकी बहिणींसाठी खुशखबर असणार आहे. लाडक्या बहिणींना लवकरच आता पैसे जमा होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना पैसे कधी जमा होतील, तर बघा 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हे अतिशय महत्वाचे दिवस आहेत. कारण की या दिवसांमध्येच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. कारण की हे महत्वाचे दिवस आहेत आणि तुम्ही कोणत्याही बँक खात्याचं अकाउंट जोडलेलं असू द्या, सर्व खात्यांमध्ये पैसे हेच येणारच आहेत. कारण की आता मतदान सुद्धा झालेलं आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच आता बघा निवडणूक 2024चा महानिकाल जवळ आलेला आहे. 23 नोव्हेंबरला महानिकाल असणार आहे. त्या संदर्भात सुद्धा सर्व ए टू झेड अपडेट तुम्हाला आपल्या या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तसेच बघा सरकारने काही अपात्र यादी जाहीर केलेली आहे. काही महिला अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळणे बंद होणार आहे. लिस्ट जाहीर झालेली आहे. तर बघा त्या महिला आहेत निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेतात अशा महिलांना आता इथून पुढे पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की तुम्हाला ऑलरेडी दुसरा सरकारी योजनेचा लाभ मिळतोय. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये या महिलांना इथून पुढे लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर समोर आलेली आहे. ज्या महिलांनी पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा पोस्ट बँकेचे पैसे कसे चेक करायचे जमा झालेले त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की पहा. त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे महायुती सरकारने. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये देणार अशी घोषणा या ठिकाणी महायुती सरकारने केलेली आहे. तसेच बघा त्यांनी अजून एक घोषणा केलेली आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15,000 आणि विमा संरक्षण प्रदान करणार असं मोठं विधान या ठिकाणी महायुती सरकारने केलेलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातही त्यांनी ऑफिशियली घोषणा केलेली आहे की आम्ही महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आणि वर्षाला 25,200 रुपये देणार आहे. त्यामुळे बघा आता महिलांना 1500 रुपये नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे लवकरच आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व तुमचे खाते तुम्हाला आता सतत चेक करत राहावे लागणार आहे. कारण की सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत. तसेच महिला सन्मान योजनेमधून बस तिकिटात 50% सवलत महायुती सरकार देणार आहे. तसेच बघा काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये थोडेसे पैसे इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडेसे उशिरा येऊ शकतात. कारण की याचं पहिलं कारण आहे लोकसंख्या जास्त आहे. दुसरं कारण आहे अर्जसंख्या जास्त आहे. तर ते 10 जिल्हे कोणते आहेत ज्यांना थोडे पैसे उशिरा मिळतील, तर या ठिकाणी बघा ते टॉप 10 जिल्हे आहेत ज्यांना थोडे पैसे उशिरा मिळणार आहेत. यामध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मुंबई असेल, मुंबई सिटी असेल. त्यानंतर चौथा जिल्हा आहे ठाणे, पाचवा जिल्हा आहे नाशिक, सहावा जिल्हा आहे जळगाव, सातवा जिल्हा आहे पुणे आणि आठवा जिल्हा आहे अहमदनगर, नववा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 10वा जिल्हा आहे सोलापूर. तर हे जे टॉप 10 जिल्हे येतात महाराष्ट्र राज्यामध्ये, या टॉप 10 जिल्ह्यामध्ये थोडेसे पैसे उशिरा मिळणार आहेत इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये. तर आता बघा महिलांना फक्त आणि फक्त बघा 4 ते 5 दिवसाचा हा जो कालावधी असणार आहे आजपासूनचा, हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की या कालावधीमध्येच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा हे 4 ते 5 दिवस सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे आहेत. या दिवसामध्ये कधी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे पडू शकतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी नेहमी तुमचं अकाउंट नंबर, अकाउंट बॅलन्स चेक करत राहायचं आहे. तसेच बघा काही महिलांचा डाऊट होता की दादा आमचा अर्ज मंजूर आहे पण आम्हाला पैसे मिळालेले नाही. तर याचे काय कारण आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूया. तर बघा काही महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये, केवायसी कंप्लीट नाहीये, आधार कार्ड अपडेट नाहीये, लेट फॉर्म भरला आहे, फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, फॉर्म पेंडिंग मध्ये आहे, अशी अनेक कारण असल्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. तसेच आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अपडेट आलेली आहे. जर तुम्ही इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जसं की जर तुम्ही निराधार महिला किंवा निराधार योजनेचा लाभ कोणत्याही घेत असाल, जसं की संजय गांधी योजना असू द्या, कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेमधून 1 रुपया हा सुद्धा मिळणार नाही. आणि जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल तर 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळेल आणि दर महिन्याला 2100 रुपये माहिती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतील अशी अपडेट समोर आलेली आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. 2100 प्लस 2100 रुपये जमा होणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांचं आधार कार्ड ओके आहे, बँक लिंक ओके आहे, फॉर्म मंजूर आहे आणि त्या महिला इतर कोणत्याही लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत,
अशा महिलांच्या खात्यामध्ये आता 2100 प्लस 2100 रुपये जमा केले जाणार आहेत। ही सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। आता महत्वाचा मुद्दा होता की लाडकी बहिणींना पैसे कधी मिळतील, तर या ठिकाणी बघा 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील। तुमचं बँक अकाउंट कोणतंही असू द्या, सर्व बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे थेट 2100 रुपये प्लस 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।